माझ्या मुलांनी रात्री दूध मागितले, पण माझी पत्नी दुधाच्या बाटलीमध्ये पाणी घालून देत असे आणि मुले चुपचाप ते पीत असत. मला वाटायचे की तिने दूध दिले आहे. त्याचवेळी माझी आई घरातील सगळ्या गोष्टीवर ताबा ठेवायची आणि मी सगळे पैसे आईला देत, कारण ती म्हणायची की ती घर चालवत आहे. एक दिवस मी कामावरून परत येत होतो, तेव्हा माझे लक्ष कचऱ्याच्या कुंडीकडे गेले, जिथे माझा मुलगा ब्रेड उचलत होता. मला पाहून तो म्हणाला, बाबा, आईला भूक लागली आहे. हे ऐकून माझं मन हलून गेलं. मी घरात प्रवेश करताच माझा लहान मुलगा झोपेतून उठताच अचानक बाटलीमध्ये दूध मागू लागला. आई, फीडर दे ना. माझी पत्नी थोडी घाबरली आणि माझ्याकडे पाहून म्हणाली, हो हो देते, तुम्ही जा झोपायला. बेटा, तो माझ्याकडे पाहू लागला. तेव्हा मी त्याला जवळ बोलवले आणि म्हणालो, फीडर इथेच आणून दे, मी स्वतः त्याला पाजतो. मी मुलाला उचलून माझ्या मांडीवर आडवं केलं. तो माझ्यासोबत खेळत हसत मस्ती करू लागला. माझा मुलगा 1.5-2 वर्षाचा होता, पण खूपच हुशार होता. त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा कितीतरी पट अधिक समजूतदार होता. तो माझ्यासोबत खेळू लागला तेव्हा माझी पत्नीही आमच्याजवळ येऊन बाजूलाच आडवी झाली. फीडर तिने खिडकीजवळ ठेवला होता. खेळता खेळता मुलाने फीडर मागितला. तेव्हा ती म्हणाली, चल आधी जाऊन तुझ्या जागेवर झोप, मग फीडर पिऊन घे. राज तोंड वाकडं करत माझ्या मांडीवर उठला आणि आपल्या जागेवर जाऊन आडवं झाला आणि तो फीडर पिऊ लागला. मी पत्नीला म्हणालो, माझ्यापाशी फीडर दिला असतास तर मी स्वतः त्याला पाजलं असतं. त्याचं माझ्याजवळ बसायचं किती मन होतं, पण तू त्याला दूर पाठवलंस. माझं बोलणं ऐकून ती हलकसं हसली आणि म्हणाली, त्याची जीभ किती लांब आहे. प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे आधीपासूनच उत्तर तयार असतं. मग फीडर स्वतः का नाही पिऊ शकत? त्याच्यासाठी आपल्या बाबांना नखरे का दाखवतोस? तिचं बोलणं ऐकून मी हसलो आणि म्हणालो, असं तर आहे की माझ्या बायको माझ्यावर जळते, कारण मी माझ्या लाडक्या मुलासोबत खेळायला लागलोय. माझं म्हणणं ऐकून तीही हसू लागली. पुढच्या दिवशी मी लवकर कामावर निघालो, पण जाण्यापूर्वी माझा संपूर्ण पगार आईच्या हातात. आई, घरातील जबाबदारी तुझी आहे, तर तू घरातील पाहून घे आणि वैशालीला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे तीही मागून आण. वैशाली, तुला जे काही हवं असेल ते आईला सांग. मी आईला आणि माझ्या पत्नीला दोघींनाही हे सांगितले आणि कामासाठी बाहेर पडलो. पण जाण्यापूर्वी वैशालीच्या चेहऱ्यावर पसरलेली उदास छटा माझ्या नजरेतून सुटली नाही. वैशाली खूप धीराची स्त्री होती. ती नेहमी हसतमुख राहायची, आनंदी राहायची. सुख दुःख कोणतेही असो, तिने कधीच माझी साथ सोडली नाही. कोणत्याही कठीण प्रसंगी तिने मला कधी एकटं पाडलं नाही. घरात कितीही कामे असली तरी ती मला नेहमी उत्तम सल्ला द्यायची. तिच्या चेहऱ्यावर मी कधीही उदासी पाहिली नव्हती. पण आज तिच्या चेहऱ्यावर पसरलेली ती मायूसी माझ्या मनाला फारच वाईट वाटलं. तिच्या चेहऱ्यावरची ती उदासी माझं मन वेगवेगळ्या प्रकारे विचलित करत होती. कामात मन लागत नव्हतं. अचानक तिची ती सुंदर, तेजस्वी, स्मित हास्य दुःखात कसं काय बदलत असेल हे समजेना. मी मनातच ठरवलं, आज कामावरून लवकर घरी जाईन. तिचं मन रमवेन, तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाईल. खूप दिवस झाले होते मी तिला कुठेही बाहेर घेऊन गेलो नव्हतं. बहुतेक तिनेही मनात ठरवलं असावं की यावेळेस तो मला नक्की बाहेर घेऊन जाईल. पण मी आईच्या हातात पूर्ण पगार देताना पाहून तिला कदाचित लगेच समजलं असेल की माझ्याकडे आता पैसे उरले नाहीत. तरीही माझ्याकडे काही बोनसचे पैसे होते आणि त्या पैशातून मी वैशालीला खरेदी करून देण्याचा मनोमन प्रयत्न केला होता. संध्याकाळच्या वेळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा घरात आई नव्हती, पण वैशाली मात्र घरकामात गडलेली होती. तिने वॉशिंग मशीन लावले होते आणि कपडे धुत होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य एकाच वेळी उमटले. ती लगेच म्हणाली, आज तुम्ही एवढ्या लवकर? तुम्हालाही मोकळा वेळ मिळाला वाटतं. मी हलकेच हसलो आणि म्हणालो, हो, लवकर. तू पटकन तुझे काम आटोप, मग तयार हो. आज मी तुला खरेदीसाठी घेऊन जाणार आहे आणि जेवणही आपण बाहेरच करू. आज स्वयंपाक करण्याची गरज नाही. माझी ही उदारता पाहताच वैशालीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ती लगेचच घरातील कामे झटपट आटपू लागली.
मला भूक लागली होती. मी वैशालीला म्हणालो, काहीतरी खायला दे ना, किंवा फ्रीजमध्ये फळं असतील तर थोडा ज्यूस बनवून दे. असं मी म्हणताच वैशाली थोडी घाबरली आणि म्हणाली, हो आता करते, हे थोडेसे कपडे धुवून घेते बस. मी होकारार्थी मान हलवली आणि चारपाईवर जाऊन आडवा पडलो. वैशालीने माझ्यासमोरच सगळी कपडे धुवून काढली होती, पण अजूनही तिने ज्यूस करून आणला नव्हता. मला तहानही लागली होती. मन होत होतं की काहीतरी लगेच खायला किंवा प्यायला मिळावं, म्हणजे भूक तहान दोन्ही शांत व्हावेत असं माझ्या मनात येत होतं. मी वैशालीला पुन्हा हाक मारली आणि म्हणालो, ज्यूस करून दे किंवा फळ आण, मी फळ खाईल. वैशाली म्हणाली, हो आता आणते, हे कपडे आवरून ठेवते मग आणते. आणि ती पुन्हा कामातच गुंतली. माझ्यासमोरच तिने घरातील सगळी कामं आटोपली आणि स्वतःही तयार झाली होती. पण मला खाण्यासाठी अजूनही काही दिलं नव्हतं. म्हणूनच मला तिच्यावर राग यायला लागला. नवरा किती वेळापासून भुकेला आहे, काहीतरी खायला मागत आहे आणि तिला काहीच भान नाही. घरातील काम आणि स्वतःची तयारी याच्याच विचारात तिने केला होता. तिला खरेदीला जायचं होतं म्हणून तिला खरेदीला जाण्याची घाई होती की काय असे वाटत होते. जणू माझी भूक तहान तिच्यासाठी काहीच महत्त्वाची नव्हती. माझं मन फारच खट्टू झालं. मी संतापून म्हणालो, मला काही खायला देणार आहेस की नाही? एवढीही ताकद नाही की बाहेर जाऊन काही खाऊ. मला माहीत असतं की लवकर आल्यावर असं भुकेला ताणलेने बसावं लागेल तर निवांत ऑफिसमध्येच बसलो असतो. दुपारी मी काही खाल्लंच नाही. माझं बोलणं ऐकून वैशाली लाजून खाली पाहू लागली आणि म्हणाली, मी तुम्हाला काहीतरी खायला देऊ शकते, पण आधी आईंना येऊ देत. मी नीलला पाठवलं आहे, तो आईला घेऊन येईल. हे ऐकताच माझं डोकं फिरलं. मी रागाने म्हणालो, माझ्या खाण्यापिण्याचं आईशी काय संबंध? मला काही द्यायचं असेल तर तूच देऊ शकतेस ना. तू माझी पत्नी आहेस. माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. आई येऊन मला खायला देणार नाहीत. आधीपासूनच घरचं जेवण तूच बनवतेस. मी त्रासलेल्या सुरात पुढे म्हणालो, ठीक आहे राहू दे, मीच जाऊन काहीतरी खाऊन घेतो. असं म्हणत मी स्वयंपाकघराकडे वळलो. हे पाहून वैशाली अजूनच घाबरली आणि मला वैशाली पकडून स्वयंपाकघरात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तिने. नाही नाही, तुम्ही स्वयंपाकघरात जाऊ नका, मी स्वतः देते, ती म्हणाली. पण माझ्यावर आधीच खूप राग चढला होता, म्हणून मी स्वतः स्वयंपाकघरात गेलो. पण आत प्रवेश करताच पुढचा दृश्य पाहून मला जोराचा धक्का बसला. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. फ्रीज, खाण्याच्या साहित्याची अलमारी, सगळे वस्तू ताबडतोब तळाशी बंद होती. काही उघडे नव्हते. स्वयंपाकघराबाहेरही काही खायला ठेवलेले नव्हते. मी आश्चर्यचकित होऊन वैशालीकडे पाहिलं आणि म्हणालो, तू स्वयंपाकघरातील सगळी गोष्टी पेटीत का बंद करून ठेवतेस? कुणापासून लपवत आहेस आणि कुणासाठी तू कुलूप का लावतेस? हे विचारल्यावर तिने डोकं खाली करून हळूच म्हणाली, कुलूप मी लावलेले नाही, आईने लावले आहेत. त्याच्या चाव्या फक्त त्यांच्याकडे आहेत. मी इतक्या वेळ आईची वाट पाहत होते म्हणून तुम्हाला काही खायला दिलं नाही. पण आई स्वयंपाकघरातल्या पेटीत सगळं सामान का बांधते? हे विचार करताच माझ्या मनात शंका आणि विचार अडकून राहिले. मला माहीत नाही आई का कुलूप लावते. आई येईल तर तिच्याकडे विचारतो, वैशाली म्हणत स्वयंपाकघरातून निघून गेली. यावेळी तिचा आवाज थोडासा रागीटही वाटत होता. आयुष्यात पहिल्यांदाच तिने माझ्याशी अशा स्वरात बोलली होती. म्हणजे ती नेहमी इतक्या प्रेमाने बोलायची, पण आज असं वाटत होतं की ती जे काही बोलली त्याच्यावर विश्वास मला बसत नव्हता. मी आतुरतेने आईची वाट पाहू लागलो. आई येताच मी लगेच विचारलं, आई, स्वयंपाकघरातील सगळ्या वस्तू पेटीत का ठेवल्या आहेत? खाण्यापिण्याची काही वस्तू बाहेर का नाही ठेवली? आई, आपण मला सांगू शकता का ही वस्तू कोणापासून लपवली जात आहे? तुमच्या, माझ्या, वैशाली आणि मुलांशिवाय इतर कोण आहे का घरात? आपल्या घरात कोणती कामाला येत नाही. आई, तो असा विचार करून कुलूप लावले आहे का की कुणीतरी राशन चोरून घेणार नाही ना?
मी थेट आईला विचारलं तर ती थोडी गडबडली, पण लगेचच स्वतःला सांभाळली आणि म्हणाली, मी फक्त शेजारी जाऊन बसते, परंतु तुझी बायको घर उघडे ठेवून सगळीकडे हिंडत असते. तुला माहित आहे ना, तिला कुठेही जायचं असल्यावर त्वरित तू तिला जाऊ देतो. मी विचार केला की फ्रीजला आणि पेटीतल्या वस्तू ठेवून लॉक लावावे. घराचा बाहेरील दरवाजा तर उघडाच असतो. काहीतरी झालं की घरात कोणी घुसून राशन चोरणार नाही. आईचं असं विचित्र उत्तर मला समजलं नाही. वैशाली कुठे पण जाण्यासाठी खूप घाबरत होती, तर मग ती घर उघडं ठेवून कुठे पण कशी जाऊ शकते? या बाबतीत मी खोलीत येऊन विचार करू लागलो. आईकडून चावी घेऊन मी फ्रीजमधून फळं काढली आणि स्वतः खायला लागलो. तसेच वैशाली आणि मुलांनाही दिली. मुलं फळं इतक्या आतुरतेने खात होती की जणू पहिल्यांदा पाहत आहेत. त्यांच्या या वागण्यावर मला राग येऊन म्हणालो. हे पाहून माझा राग अनावर झाला. मी गंभीर नजरेने वैशालीकडे पाहिले आणि कठोर आवाजात म्हणालो, तू मुलांना कसले संस्कार देत आहेस? बघ कशा भुकेल्यासारखे फळांवर तुटून पडले आहेत. जर मी एखाद्या परक्या घरी असतो तर अशी वागणूक पाहून माझा किती अपमान झाला असता याचा विचार तरी करतेस का? असं वाटते जणू त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच फळं पाहिली आहेत. कृपया त्यांना व्यवस्थित शिकव. खाण्यापिण्याचे, वागण्याचे, शिष्टाचाराचे याला चांगली परवरिश म्हणत नाहीत. वैशाली लाजून डोकं खाली करून म्हणाली, पुन्हा तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही. मुलांनाही व्यवस्थित समजावून सांगेल. त्यावर मी होकारार्थी मान हलवली. मी स्वयंपाकघराला लॉक लावण्याबाबत आणि मुलांच्या भुकेल्यासारख्या खाण्याबाबतच विचार करत राहिलो. माझ्या मनात जे काही विचार येत होते ते खूप विचित्र आणि गोंधळलेले होते. असे विचार मला करायचेच नव्हते. रात्री उशिरा घरी परत आलो. वैशाली आणि मुलं खूप आनंदी होती. त्यांची ही आनंदी अवस्था पाहून माझं मनही खुश झालं. आम्ही बाहेरून परत आलो. आई घरात आमची वाट पाहत होती. ती आमच्यासोबत बाहेर गेली नव्हती. मी बाहेरून आणलेले जेवण तिच्या समोर ठेवले. ते तिने शांतपणे खाल्ले आणि म्हणाली, तुम्ही खूप थकले असाल, आता जाऊन आराम करा आणि हे फालतूचे खर्च कमी करा. महागाईचा काळ आहे. आज मुलं लहान आहेत पण उद्या मोठी होतील. काळजीपूर्वक खर्च करा. ते खर्च सांभाळणं नक्कीच कठीण होईल, त्यामुळे नेहमी विचार करून खर्च करावा. आता तुझी नवी लग्नाची अवस्था आहे का की तुझ्या बायकोचे नखरे सांभाळत राहतोस? वैशालीच्या समोरच मला आईनेही सखोल शिकवण देऊन टाकली. मी शांतपणे खोलीत गेलो. वैशाली आधीच खोलीत आली होती आणि मुलांना झोपत होती. लहान मुलाने फिडर मागितला तेव्हा वैशाली स्वयंपाकघरात गेली फिडर धुवून दूध आणण्यासाठी. मुलाने मागे जिद्द धरली आणि रडू लागला. मी वैशालीला बोलवण्यासाठी स्वयंपाकघराकडे गेलो तेव्हा पाहिलं की ती भांडे धुवून स्वच्छ करत होती. मी तिथं दरवाजाजवळ उभा राहिलो आणि तिला पाहत राहिलो. ती माझ्याकडे पूर्ण लक्ष देत नव्हती. तिने पाण्याने फिडर तयार केला आणि त्याचं झाकण लावलं. जसेच ती फिडर उलट करत होती, तिने मला दरवाजावर उभं पाहिलं आणि एक क्षणासाठी थांबली. तुम्ही इथे काय करत आहात? कधी आला? आणि मला आवाज का दिला नाही? ती स्पष्टपणे बोखळलेली होती. मी म्हणालो, बस आता आलो होतो. राज रडत होता आणि सतत फिडरची जिद करत होता. वैशाली म्हणाली, ठीक आहे, चला खोलीत जाऊया. मी तिला हे लपवून ठेवले की मी तिला फिडरमध्ये पाणी भरताना पाहिलं होतं. मी शांतपणे तिच्या मागे खोलीत आलो. तिने राजला पलंगावर झोपवले आणि त्याच्या हातात फिडर दिला. राजने फिडर धरला आणि तोंडात घेतले आणि तो आरामात फिडर पित होता. मी हे सगळं आश्चर्यचकित होऊन पाहत होतो. फिडरमध्ये फक्त पाणी होते हे मी नीट ओळखत होतो, पण राज इतक्या शांतपणे पित होता जणू तो फक्त पाणी पिण्यासाठीच सवयीचा झाला आहे. याचा अर्थ असा होता की वैशाली रोज राजला फिडरमध्ये पाणी भरून देत असे. तो रोज पाणी पिऊन झोपायचा. ही त्याची सवय होती आणि त्यासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. मला काही दिवसापूर्वीची घटना आठवली. जेव्हा राज माझ्याजवळ झोपायची जिद्द धरत होता तेव्हा वैशालीने फिडर तिथेच खिडकीजवळ ठेवला होता. माझ्याकडे घेऊन आली नव्हती. माझं मन अजूनच बिघडू लागलं. विचार करत होतं की वैशाली मुलांना फिडरमध्ये पाणी का देते? त्यांना दूध का देत नाही? दुधाच्या डब्यापासून चहा बनवला जातो.
आणि नंतर रात्री वैशालीने फीडरमध्ये पाणी भरून राजला दिले आणि तोही चुपचाप पिऊन झोपू लागला. मी इतकं कमावतो, माझी पगार खूप चांगली आहे. मग ही त्यानंतर आमची मुलं दुधाची लालसा व्यक्त करत असत, पण ते फक्त पाणी दूध समजून पित असत. माझं मन फार दुःखी झालं. मी ठरवलं की लवकरच आईशी बोलून वैशालीला स्वतंत्रपणे पैसे देईन, जेणेकरून ती मुलांसाठी दूध इत्यादी घेऊन येईल. कदाचित आईनेच दूधवाल्याला मनाई केली असेल, कारण ती काही आमच्या मुलांना बाहेर जाणं आवडायचं नाही. मग मी आता बहाण्याने ऑफिसहून लवकर घरी येऊ लागलो. वैशालीला मजबुरीने फ्रीजचे लॉक उघडावे लागायचे आणि ती मला फळं देते. मी लक्ष ठेवू लागलो होतो. स्वयंपाकघरातील राशन ठेवण्याच्या जागा आणि फ्रीजवर नेहमी लॉक लावलेले असावं. चावी नेहमी आईकडेच असते आणि वैशाली सगळ्या वस्तू स्वतः सांभाळत होत्या आणि मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी तृष्णा जागवून ठेवायची. माझ्या मनात विचार आला, अशा पैशाचा काय उपयोग जे भविष्यासाठी जतन केला जातो, पण आज भुकेले राहावे लागते. मी अंतर्मनात विचार करत होतो, पण तरीही आईशी काहीही बोलण्याचे धाडस करू शकत नाही, कारण मी माझ्या आईसमोर कधीही उघडपणे बोलू इच्छित नव्हतो आणि तिला काहीही वाईट वाटावे अशी माझी इच्छा नव्हती. मी आईला नाखुश पाहू इच्छित नव्हतो आणि हे सहन देखील करू शकत नव्हतो की ती माझ्यावर नाराज होईल. मुलांसाठी मी संध्याकाळी स्वतःच दूध आणत होतो आणि फळंही स्वतःच देत होतो. हळूहळू मी स्वतःच घरातील गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो. पण एका दिवसाची घटना घडली ज्याने माझ्या सहनशक्तीची सारी सीमा मोडून टाकली. एका हॉटेलच्या कचरा कुंडीमधून राहिलेले अन्न नील एका पिशवीत साफ करून भरत होता आणि नंतर झटपट घराकडे धावत चालला होता. मी त्याचा हात पकडला आणि रागून विचारले, हे काय करत आहेस? कचरा का उचलतोस? यामधून खाण्यापिण्याच्या गोष्टी का काढत आहेस? तुझ्याकडे घरात काही कमी आहे का? मला सांग. तेव्हा नील म्हणाला, मम्मा, ती आजारी आहे आणि तिला भूक लागली आहे, म्हणून मी तिच्यासाठी हे अन्न घेऊन चाललो आहे. असं सांगताच तो पुन्हा घराकडे धावत गेला. जणू काही तत्कालीन आपत्कालीन परिस्थिती आहे. मीही त्याच्या मागे पळत होतो. त्या क्षणी माझं मन खूप दुःखी झालं. घरी पोहोचलो तेव्हा एक भीषण दृश्य माझं स्वागत करत होतं. वैशाली तापाने गरम होते आणि ती फरशीवर पडलेली होती. राज तिथेच तिच्याजवळ बसलेला होता. दरम्यान नील वैशालीच्या तोंडात आणलेले अन्न टाकत होता, जे ती कठीणातून खाण्याचा प्रयत्न करत होती. अचानक तिला उलटी येऊन सगळे अन्न तोंडातून बाहेर पडले. आई तिथे समोरच्या कोपऱ्यात चारपायावर बसून ती सगळी घटना पाहत होती, पण तिने काहीच माहीत नसल्याचा अभिनय केला, जणू काहीही तिला दिसतच नाही. मी लगेच ऑफिसची बॅग फेकून वैशालीकडे धावलो. वैशाली, वैशाली, काय झालं? तू ठीक आहेस ना? वैशालीने माझ्याकडे पाहिलं आणि रडू लागली. मुलंही रडू लागली आणि म्हणू लागली, मम्मा, वैशाली खूप आजारी होती आणि डॉक्टरांनी तिला भाकरी चपाती खाण्यापासून मनाई केली होती. मग आम्ही आजीला सांगितलं की तिला बिस्किट किंवा ब्रेड द्या, पण आजीने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाल्या, तुझी आई नाटक करते, म्हणून तिला शिळी भाकर खाऊ द्या. म्हणून मी आईसाठी जे नरम अन्न घेऊन आलो तिला खायला दिले, परंतु तिने तर उलटी केली. पप्पा, माझी आई मरून तर जाणार नाही ना? आई पुढे जाऊन ठीक होईल का? माझ्या मुलाने असं विचारलं. त्यावेळी मी त्याला उचलून स्वतःच्या पाठीवर घेतला आणि रागाने तीव्र नजराने आईकडे पाहिलं. मी तत्काळ वैशालीला रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की योग्य अन्न न मिळाल्यामुळे ती फारच कमकुवत झाली आहे आणि जर वेळेवर योग्य देखभाल न केली गेली तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे सर्व ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मी तो माणूस होतो ज्याने कधीच आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता येऊ दिली नव्हती. मग ही माझ्या पत्नी आणि मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी तृष्णा लागलेली आणि ते कमजोरीचे शिकार झाले होते. पुन्हा घरी परतताना मी फळ आणि ज्यूस घेऊन आलो. खाणं पॅक करून आणलं होतं. घरी पोहोचताच मी मुलांना दिला आणि मग आईकडे गेलो, जेणेकरून ती सांगू शकेल की त्यांनी असं का केलं. मी वैशालीची अवस्था आईला सांगितली, पण त्यांनी त्याला फार गंभीरतेने घेतले नाही.
त्यांनी म्हणाले, ही स्त्री असंच नाटक करत राहते. ही नेहमी असंच नाटक करण्याची सवय आहे तिला. मी एक एक रुपया साचवून ठेवते आणि काळजीपूर्वक खर्च करते. तू पाहशील, एक दिवस मी काहीतरी तुझ्यासाठी तयार करेन. मी रागाने म्हणालो, आई, अजून पुढे मी तुला फक्त तुझा खर्च देईल. घराचा खर्च मी स्वतः सांभाळेल. वैशालीने मला रस्त्यातच सांगितलं होतं की आई मुलांना खाण्यासाठी काही देत नसते, प्रत्येक गोष्टीसाठी तरसवत असते. ती अत्यंत कंजूस होती. त्यामुळे मी ठरवलं की मी स्वतःच घराचा सारा खर्च सांभाळेल. हळूहळू आमच्या सर्व समस्या दूर होऊ लागल्या. माझी पत्नी आणि मुलं आनंदी राहू लागली आणि मुलांच्या सवयीही बदलू लागल्या. आता आईही ठीक राहू लागली, कारण कदाचित तिला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.